गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझी बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? बघा, दिवस सुंदर आहेच आणि सुंदर राहणारच आहेत जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो. आपलं लक्ष जेव्हा आपल्या स्वप्नांकडे चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खूप अडथळे येतात आयुष्यामध्ये, आणि त्या अडथळ्याला पार करून जो माणूस लास्ट पर्यंत चालत राहतो तो सक्सेसफुल होतो. खूप लोक मध्येच थकतात, थांबतात आणि मग थकतात आणि बोलतात की हे माझं नशीब खराब आहे, हे आहे ते. आज माझ्या मुलांनी, माझ्या म्हणजे माझी मुलं म्हणजे माझे फॅमिली मेंबर्स, माझे ज्यांना मी शिकवलं, माझे सेशन्स घेतो, जे क्लासेस घेतो, त्या लोकांनी आज सिद्ध केलंय की मेहनत केली तर यश आणि देव कुठे लांब नाहीये. त्यांना हात जोडून त्यांचे आभार मानतो. त्यांनी काही गोष्टी विश्वास ठेवल्यात, सेशन मधला जो अभ्यास केला, शिक्षण घेतलं, त्याप्रमाणे ते लोकांनी ट्रेडिंग केलेली आहे आणि ते आज चांगल्या गोष्टीच्या आणि चांगल्या मार्गावरती लागलेले आहेत. खूप समाधान भेटतं. काल आपण काय बोललो होतो की मार्केट 260 वरनं रिजेक्शन घेऊन जाऊ शकतं का? आरएसआय डायव्हर्जन बनलेलं आहे. आरएसआय डायव्हर्जन बनलेलं आहे. काल मला रात्री आमच्या ताईंचा एक फोन आला, मेसेज आला की सर असं झालंय करून. मी त्यांना 11 वाजता फोन केला समोरनं की काय झालं करून. मी सांगितलं आरएसआय डायव्हर्जन झालं सर. मग काल आरएसआय डायव्हर्जन झालाय, मग मार्केट वरती का नाही गेलं? मी काल नाही झालं, आज होईल, म्हणजे उद्या होईल, 2 तारखेला होईल. आणि तसंच झालं. मार्केटने काय सुंदर मूव दिलाय. मी पण सकाळ सकाळ 10-10:30 वाजताच मोठे लॉट घेऊन सुंदर प्रॉफिट करून निघून गेलो. हा मूव मी सोडून दिला. मी बघत होतो आणि तुम्ही बघाल ना, तर माझ्या ट्रेडिंगच्या ग्रुपवरती, जो माझा फॅमिलीचा ग्रुप आहे, हे बघा, आरएसआय डायव्हर्जन्स काल सांगितलेला पण यस्टरडेचा आहे. त्यानंतर मार्केटची रॅली स्टार्टेड. कितपण जाणार आहे? एक्झिट द पोझिशन नाव, बुक युअर प्रॉफिट नाव. 1:17 चालू झाले. 12-12:30 मुवमेंट चालू झालेला, बरोबर आहे. पॉइंट्स बघा काय ते, कडक पॉइंट्स, म्हणजे हिशोबच नाही. आणि ह्याचे जेव्हा लॉट मोठे असतात, आणि हे सगळे माझे मुलांचे, माझ्या लोकांचे फक्त एक ट्रेड 20ला घेतला, 52ला काढला, विशेष नाही. 97, 33, 47, 5-10 पॉईंट काढत काढत जर आयुष्य जगता आलं ना, तर खूप सुंदर आहे. तुम्ही बोलते मला 50 पॉईंटच पाहिजे, मला 100 पॉईंटच पाहिजे, निफ्टी 50, हर वेळ स्टॉक मार्केट तुम्हाला पैसे देणार नाही. आणि ज्या दिवशी देईल तेव्हा भरपूर पैसे देईल. मग त्यासाठी तो दिवसासाठी थांबणं जरुरी आहे. रोज उठून ट्रेडिंग करणं हे पण चुकीचंच आहे. मी ही मुवमेंट पकडलेली, डे हायला आलं, मी सोडून दिला. त्यानंतर जेव्हा बाउन्स झाला तेव्हा मी घेतलं नाही, पण मी ऍक्टिव्ह होतो. लोकांना सांगत होतो, माझ्या फॅमिलीला सांगतो, ह्या काळा थांबवा, चुकीच्या लेवल्स आहेत, बरोबर लेवल्स आहेत, मार्केट जाते. बघा, मी कुठल्याही कॉल या पुटचा तुम्हाला मार्गदर्शन करत नाही. मी फक्त लेवल समजतो की लेवलवरनं मार्केट कुठे जाईल, लेवल कशी आहेत, काय, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या योग्यतेप्रमाणे, तुमच्या प्रशिक्षणप्रमाणे, तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, तुमचा स्टॉक मार्केटचा विश्वास आणि त्यावरती तुमचा अभ्यास, ह्यावरती मी ट्रेडिंग करतो आणि खूप चांगला प्रॉफिट बुकिंग झालाय. काही लोकांनी सुंदर प्रॉफिट केलंय. खूप मोठी अमाऊंट आहेत, त्या मी दाखवू शकत नाही आणि मी ग्रुपवर पण टाकत नाही, कारण का कधी कधी नजर लागते. खरं आहे, हो खरं आहे, कधी नजर लागते. पण आम्ही कोकणस्थ आहे, त्यामुळे आम्हाला नजर आणि नारळ ह्या 2 गोष्टी घेऊनच चालायला लागतात. खूप लोकांना हसायला येईल, पण तथ्य आहे. दगडात देव आणि देवात दगड आम्ही शोधणारी माणसं आहोत. त्यामुळे देवावर त्यांचा विश्वास आहेच नक्की, हा, पण अंधश्रद्धा नाहीये. मेन काय, फक्त देव देव करून मला जपून देव भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला कर्म, ती प्रयत्न, ती परिश्रम, ती मेहनत करावी लागते. त्यानंतर जो भेटतो तो असतो देव. ते असतं सामर्थ्य तुमच्यामधलं. देव सगळ्यांच्या आतमध्ये आहे, मनामध्ये आहे, सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे. मग का होऊ शकत नाही आपण प्रॉफिटेबल? जर मी हे शब्द बोलतोय तर मी माझ्या संदर्भात बोलतोय, कारण का ज्या वेळेला मला पण लॉस होत होता काही काळामध्ये, तेव्हा मी पण विचार केला की देव माझ्याशी असं का खेळतो, माझं नशीब का खराब आहे? असं काहीच नसतं. फक्त मेहनत मेहनत असते. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये 1-2 वर्ष द्या, बघा काय होतंय ते. खूप फरक पडतो. काय काय लोक 2-3 वर्षानंतर पण लॉस करतात. का करतात? कारण का ते जे करतायत, ते एक तर लालचमध्ये करतायत, या त्यांचा अभ्यास बरोबर नाही. 2च गोष्टी होऊ शकतात. बघा, असे कुठलाही, हे रॉकेट सायन्स नाहीये
हे रॉकेट सायन्स नाही की आपल्याला कळणारच नाहीये. आपल्याला रॉकेट लॉन्च नाही करायचंय. स्टॉक मार्केट सिंपल इश्यू आहे. खूप लोक बोलतात की नाही स्टॉक मार्केटमध्ये नका येऊ, एफएनओ खूप खराब असतोय. आज ह्याच्यावरती मी माझा 9वा बॅच चालू करतोय. हर एक बॅच 10 ते 12 मुलं असतात, स्त्रिया असतात आणि बहिणी असतात, वयस्कर असतात, कॉलेजची मुलं असतात. आणि त्यानंतर मी प्रॉफिट पण जेव्हा कुठे घेतो तेव्हा तुम्ही लाईव्ह मध्ये दाखवतो सगळं की मला मी आज किती पॉईंट्स काढले, किती पॉईंट्स नाही काढले. पण हे कधी झालं जेव्हा मी सातत्याने मेहनत केली, माझी कर्माचं फळ मला भेटलंय. म्हणून बोलतो बी पॉझिटिव्ह. लोकांसाठी कधी वाईट विचार करू नका. सतत हसत राहा. लोकांबद्दल विचार कराल तेव्हा देव तुमच्याबद्दल विचार करेल. ओके. सायकोलॉजिकल ट्रेडिंग हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. सिंपल हिशोब होता. काल आपण बोललो की 250 पर्यंत मार्केट जर गेलं, 260 पर्यंत मार्केट गेलं, तिकडनं बाउन्स होण्याचे चान्सेस आहेत. मार्केटने बाउन्स केलं. ओके. डे हायला आलं, मी माझं प्रॉफिट बुकिंग काउंट टाकलं. त्यानंतर मार्केट खाली आलं, जाऊ दे सोडून दिलं. नंतर मार्केटला बघितलंच नाही. नंतर 12-12:30 जेव्हा बसलो परत सेकंड सेशन मध्ये, त्यानंतर एक मोठी रॅली आली, पण मी ट्रेडिंग केली नाही. ह्याला बोलतात डिसिप्लिन ट्रेडर. म्हणजे माझं सकाळी पोट भरलंय आणि परत मी ट्रेडिंग करायला जातोय. चूक आहे, चूक आहे, चूक आहे. भले माझं नॉलेज किती असू दे, एक ट्रेड विषय संपला. हर एक ट्रेड मध्ये मला प्रॉफिट होते म्हणून मी 5-10 ट्रेड करायचे नाही. मी करणार नाही. डिसिप्लिन, शिस्त, रूल्स हे इम्पॉर्टंट आहेत. आणि जो माणूस ट्रेडिंग मध्ये डिसिप्लिन रूल्स पाळत नाही, सेटअप पाळत नाही, तो कधीही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही. खरं सांगतो, आज डोळ्यासमोर रॅली जात होती पण काहीच केलं नाही. एवढा कंट्रोल तुमच्यामध्ये जेव्हा येईल ना, पेशन्स जेव्हा येईल ना, तेच तुमचं सामर्थ्य आहे. तेव्हाच तुमची प्रगती होईल. जेव्हा तुम्ही थांबायला शिकाल ना, तेव्हाच तुमच्या ट्रेडिंगचा जर्नी चालू होईल, तुमच्या स्वप्नाची दिशा चालू होईल. फक्त ग्रीन दिसल्यावर घ्यायचं, लाल दिसल्यावर काढायचं, हे चुकीचं आहे ना. सेटअप असलं पाहिजे, सेटअप. ओके. चला आता येऊया उद्या काय मार्केट करेल. व्हिडिओ जास्त लांब बनवणार नाहीये, कारण मार्केटने काही मोमेंट चांगल्या दिलेले आहेत. एक्सपायरी झालेली आहे. उद्याचा दिवस बुधवार, 2 दिवसामधला एक दिवस असतो, वेनेसडे. निफ्टी एक्सपायरी, सेन्सेक्स एक्सपायरी गुरुवारची मधला दिवस असतो. एक छोटासा मोमेंट येऊ शकतो. ओके, जास्त नाही. ओके. 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती आपण जी ट्रेंडलाईन बनवली होती वरनं, ही बघा, ही वाली आपण बोललो होतो त्याप्रमाणे मार्केट अजून त्या लेवलला आलं नाहीये. ओके. आपण परत बोललो होतो की इकडनं एक बॉटम सपोर्ट बनतो. काल मी तुम्हाला व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. मार्केट जर खाली आलं तर परत वरती जाण्याचे चान्सेस. आता मग मार्केट इथपर्यंत जाऊन परत खाली येईल का, त्यासाठी डेली वरती बघणं पण जरुरी आहे. डेली वरती मी काल सांगितलेलं की मला एक ग्रीन कॅन्डलची ती अपेक्षा आहे RSI डायमंडसाठी. आणि ग्रीन कॅन्डल तुम्ही जर बघाल ना, तर प्रॉपर सपोर्टला बनलेली आहे. प्रॉपर सपोर्ट आहे हा जो पॅटर्न आहे ना, प्रॉपर सपोर्ट बनलेली आहे. 2 रेड कॅन्डल नंतर एक ग्रीन कॅन्डल, याचा अर्थ आहे की बायर्स जिंदा आहे, टायगर अभी जिंदा आहे. त्यामुळे बघा, इथे तुम्ही जर बघाल ना, तर आपण जरा मोठं करून बघूया. 4 रेड कॅन्डल्स, त्यानंतर छोट्या छोट्या ग्रीन कॅन्डल्स मधले मध्ये मार्केटने बायर्स आस्त येतात आणि सेलर्स लवकर येतात, फास्ट येतात. सेलिंग इज फास्ट. इथे पण बघा आलेत, पण इथे ग्रीन कॅन्डल झाले, त्यामुळे मार्केट आले खाली, पण त्यानंतर परत ग्रीन कॅन्डल. मग आता मार्केट आस्ते आस्ते जाईल का, तर मार्केटला जाऊ दे. पहिले मार्केटला एक मुवमेंट देऊ दे, एक कन्फर्मेशन देऊ दे. 24 जी लेवल जी आहे ना, ती इम्पॉर्टंट आहे. ती तोडल्याच्या नंतर मार्केटमध्ये मग डब्ल्यू पॅटर्न जो आपण बोलतोय तो सक्षम होईल. मग हा हप्ता मार्केट ह्याच रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न करू शकतो. बघा पॅटर्न बनलेला आहे ना, मार्केट टेक्निकल वरती चालतं. मार्केट टेक्निकल, इमोशन, सायकोलॉजी, FIDA वाल्यांच्या विषयी चालतोय. खूप लोक बोलतात की मार्केटमध्ये चाललंय काय, मार्केट बरोबर चाललंय. बाहेर तुम्ही देशामध्ये बघा ना काय चाललंय, मग ते आपल्यावर होते. मग आपण कुठल्या पद्धतीमध्ये ट्रेडिंग करायची, आपण आसपासचा परिसर मध्ये न्यूज कशा बघायच्या, त्याच्या प्रेडिक्शन कसं करायचं. तुम्हाला माहिती, मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो कधी पण. मग आता उद्याची न्यूज काय, न्यूज मध्ये जाऊ नका, तुम्ही टेक्निकल जा. तुमचा अभ्यास तुमचं सक्षम बनवा. दुनिया काही बोलू दे, तुम्हाला जेव्हा कॅन्डल कन्फर्मेशन भेटते तेव्हाच तुम्ही करणं जरुरी आहे. मला असं वाटतं उद्या ना, इथे गॅप अप ओपन होऊन एक रेड कॅन्डल किंवा किंवा फ्लॅट गॅप डाऊन ओपनिंग होऊन एक ग्रीन कॅन्डल, पण कॅन्डल ह्याच्यामध्ये अडकेल. कारण का तुम्हाला सांगतो मी टेक्निकल वरती.
बघा ही रेड कॅन्डल आहे, याला मदत करण्याला आपण बोलू शकतो. इथेच बरोबर टच करून मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. त्यामुळे मार्केट ह्या लेवलला खूप सक्षम राहणार आहे. लेवल काय येते 480. नीट आहे का 480. येऊया आपल्या टार्गेटवरती आणि परत टेक्निकवरती येऊन विचार करूया एक्झॅक्टली मार्केट काय करते आणि उद्या मार्केट काय करू शकतं. बघा 480, तर मी इथे 480 ची लेवल लावलेली आहे. ओके 400 काय मी आज हीच लेवल लावून टाकतो, कारण इथे चांगला सपोर्ट बेस बनतोय. त्यासाठी मी इथे ग्रीन मध्ये लावतो. हा बेस आहे, हा ही वरची साईड आहे. चार्टला जरा पुढे घेऊन जाऊया. ओके बघा उद्या जर मार्केटनी काही मोठ्या मुवमेंट द्यायच्या असतील, ओके जर मोठ्या मुवमेंट द्यायच्या असतील, ओके तर मार्केटनी गॅप अप जर दिला तरी मार्केट लाल कॅन्डल करून ह्याच रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. 5 मिनिटं तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसेल, जो सेन्सेसच्या दिवशी टार्गेट हिट करू शकतो. किंवा जर गॅप डाऊन झालं तर परत मार्केट ह्याच लेवल येईल. हा 480च्या वरती जर मार्केटनी 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल ग्रीन कॅन्डल क्लोजिंग दिल्या, कुठे 480च्या वरती, 480च्या वरती, तर यस उद्या लगभग मार्केट पहिला टार्गेट असेल 700, त्यानंतर असेल 840 या 820. ओके त्यानंतर जर मार्केटला खालीच असेल तर मार्केटनी पहिली 280च्या लेवलचा सस्टेन करून मार्केटनी पहिला टार्गेट 160, त्यानंतर डायरेक्टली मला टार्गेट दिसतो 22,920. हा 22,920 तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर. उद्या मार्केटने जर ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेट केलं तर मग एक एक्सपेक्टेड मुवमेंट गुरुवारी वरच्या साईडला पण बघू शकतो. कारण का बघा पॅटर्न असाच बनतोय, बरोबर ना. तुम्ही शिका, समजा, पॅटर्न्स चेक करणं, त्याच्यावरती अनालाइज करणं आणि प्रेडिक्शन करणं हे तुम्हाला खूप सोपं जाईल जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेतनं स्टॉक मार्केटशी कनेक्ट व्हाल तेव्हाच. फक्त मी बोलतोय, मी उद्या काय बोललो, आज काय बोललो, मी उद्या काय बोलेन, कारण मार्केट जसं चालतं तसं मला वागावं लागतं, मला बोलावं लागतंय. मार्केट कधी वरती कधी खाली. बघा काल आपण क्लिअर सांगतो 260च्या वरती मार्केट जर गॅपडाऊन होत असेल तर मार्केट वरचं मुवमेंट देण्याची अपेक्षा ग्रीन कॅन्डल होऊ शकते आणि मार्केट तसं झालं. आरएसआय डायव्हर्ज मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं. काही गोष्टी तुमच्या स्टुडंटच्या पण मी शेअर करतो, कारण का आता माझा एक प्रोचा तिकडे आहे, प्रोचा ग्रुप आहे माझा तिकडे. तर अशी लोक आहेत जी ट्रेडिंग तर करतात, प्रश्न पण करतात आणि उत्तर पण देतात. ह्याचा अर्थ काय, ती सक्षम झालेत, ती लोक डिबेट करू शकतात माझ्याबरोबर. सर हे मला चुकीचं वाटतं, ते मला बरोबर वाटतंय. ह्या लेवलला त्यांना मी आणून ठेवलेलं आहे. म्हणजे बघा खूप लोक असं असतात ना की गुरु असतात, एक गोष्टी शिकवतात दुसरी गोष्टी लपून ठेवतात. माझं असं काहीच नाहीये. मी त्यांना माझ्या लेवलला आणण्याचा प्रयत्न करतो. का, कारण का ह्या काळामधनं मी पण गेलेलो. जेव्हा मी स्टॉक मार्केट शिकायचो, समजायचो खूप वर्षापूर्वी, तेव्हा कोण शिकवायचं नाही. पैसे घेऊन सगळे शिकवतात, पण असं फ्रीमध्ये कोण शिकवत नाहीत. आणि शिकल्यानंतर पण कोण समजवत नाही एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय करावं. पण माझं असं नाहीये, जे माझ्याबरोबर घडले ते तुमच्याबरोबर नाही घडावं, म्हणून माझा अथक प्रश्न असतो की तुम्ही पण शिका, समजा. माझं 9वा बॅच चालू होते, एक सोनेरी संधी आहे. 2026चा मुवमेंट आहे. 2027 मध्ये तुम्ही एक सक्षम ट्रेडर बनू शकता. लेवल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. सेन्सेक्स गुरुवारची एक्सपायरीसाठी आपण नंतर बघूया, पण आता तरी मार्केट सस्टेन होणं हे आवश्यक आहे. लेवल्स देतो त्या लेवल्सवरती काम करा, तरच तुमचं प्रॉफिट नक्की होईल. आज ज्यांनी प्रॉफिट केलं माझ्या फॅमिली मेंबर्सनी, माझ्या स्टुडंट्सनी, त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. असंच मोठे होत राहा, माझ्यापेक्षा मोठे व्हा. मी जिकडे 10 पॉईंट करतो, 20 पॉईंट करतो, तुम्ही 50-100 पॉईंट का, मला खूप बरं वाटेल. कारण का मी असाच व्यक्ती आहे ज्याने तुमचं मोठेपणा, जिथे मोठं तुम्ही व्हाल तिथे सुख मला भेटेल. मला असं वाटत नाही की कोणी माझ्यापेक्षा खाली राहावं, माझ्या बरोबर राहावं. माझ्यापेक्षा पुढे जावं हीच माझी अपेक्षा. कारण का माझी कर्म तशीच आहेत. माझ्या आई वडिलांनी असंच शिकवलंय की कर भला तो हो भला. त्यामुळे 9व्या बॅच साठी इन्क्वायरी असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. नवीन आयुष्यातला एक मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता, जिकडे तुमचं आयुष्य बदलण्याची शक्यता जास्त आहे. पण केव्हा, जेव्हा तुम्ही स्वतः मनाने तयार असाल तेव्हा.
शिकणं बरोबर आहे, पण त्यानंतर अनुकरण करणं आणि त्याच्यावरती सस्टेन राहणं, म्हणजे बोलतो ना शिकलो सगळं, पण लालचमध्ये ओव्हर ट्रेडिंग करतात खूप लोक. ब्रेकआउट झालं का पटकन ग्रीन रेड ग्रीन याच्यात नाही, मार्केट तुम्हाला नाचत राहील. पण ते कधीच समजाल जेव्हा तुम्ही काय गोष्टी शिकाल, समजाल आणि त्या पद्धतीने काम कराल ना, त्या वेळेला तुमचा प्रॉफिटचा जर्नी चालू नक्कीच होईल. लिहून घ्या. ठीक आहे. व्हिडिओचा कंटेंट जर तुम्हाला समजलं असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन काही सबस्क्रायबर आले त्यांचं पण मी अभिवादन करतो. धन्यवाद, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून सबस्क्राईब केलेला. फॅमिली वाढत चालली, तशीच माझी जिम्मेदारी वाढत चाललेली आहे आणि त्याच जिम्मेदारीवरती मी ठाम राहणार आहे. जिथपर्यंत स्टॉक मार्केट तिथपर्यंत मी तुमच्याबरोबर असणार आहे. आपला प्रवास, आपल्या स्वप्नांचा प्रवास आपण एकत्र पूर्ण करूया, हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.